विदर्भात या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। करुणा मुंढे यांचं म्हणणं आहे की हा जो काही चित्रपट आज घडतोय माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला, त्याची स्क्रिप्ट गेल्या 15 दिवसांपूर्वीच लिहिली गेली। नरेंद्रजी, हे सगळं काही घडतंय सर, हे फार भयानक आहे। महाराष्ट्राला एक एक धक्के आपण सामान्यांना बसतायत की काय असं म्हणायला हवं। एकीकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा काय होतो, माणिकराव कोकाटे यांची वर्णी काय लागते, वादग्रस्त विधानांना माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा चक्रव्यूहात काय अडकतात, सदनिकाचं प्रकरण समोर येतं आणि धनंजय मुंडे त्याच वेळी त्याच दिवशी दिल्लीला जाऊन काय पोहोचतात। प्रकरणामध्ये एक आका म्हणून, म्हणजे जो भाजपच्या आमदारांनी सुरेश धस यांनी हा आरोप केला होता की आकाच्या सांगण्यावरून हे सगळं झालं। आका कोणतं? धनंजय मुंडे होते। त्याच धनंजय मुंडेंना त्या पदावरून दूर व्हावं लागलं होतं आणि आता पुन्हा एक वादग्रस्त मंत्री म्हणजे माणिकराव कोकाटे जेव्हा एक्झिट होतील तेव्हा पुन्हा एक वादग्रस्त मंत्री इन करणार का, हा अजितदादांसमोरचा प्रश्न आहे। म्हणजे त्यांना पर्याय दुसरे कोणी नाही आहेत का? एक वादग्रस्त मंत्र्याला बाजूला काढण्यासाठी दुसरा वादग्रस्त मंत्रीच त्यांना परत राजकारणात किंवा मंत्रिमंडळात घ्यायचा आहे का, हा एक प्रश्न आहे। अगदी अगदी या घडीची जी महत्त्वाची बातमी आलेली आहे, वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। अधिक अपडेट देतात आपले प्रतिनिधी सचिन बडे। सचिन, काय माहिती आहे या सगळ्या संदर्भात? वाल्मिक कराडनं अर्ज केलेला होता जामिनाकरता, जो अर्ज फेटाळून लावण्यात आलेला आहे, काय निरीक्षण नोंदवण्यात आलंय फेटाळताना अर्ज? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी म्हणून वाल्मिक कराडला पाहिलं जातं। तर दुसरीकडे महत्वाचा एक मुद्दा हा उपस्थित करण्यात आलेला होता की या ठिकाणी जामिनासाठी अर्ज जो होता तो दाखल करण्यात आलेला होता, मात्र तो फेटाळून लावण्यात आलेला आहे। मागील 3 दिवसांपासून मागील 3 वेळापासून या याचिकेवर सुनावणी सुरू होती। काल देखील सुनावणी झाली, आजही सुनावणी झाली, मात्र ही याचिका जी आहे ती फेटाळून लावलेली आहे। संघटित गुन्हेगारीमध्ये कसा सहभाग होता, समावेश होता, हे या याचिकेतून जे होतं ते संतोष देशमुख यांचे बंधू जे आहेत धनंजय देशमुख यांनी दाखवून दिलेलं होतं। यांचे वकील होते त्यांनी दाखवून दिलेलं होतं आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी आलेलं होतं। एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या कोर्टामध्ये जेव्हा न्यायालयामध्ये संतोष देशमुख यांचे जे जुने व्हिडिओ होते ते प्रदर्शित केल्याच्या नंतर किंवा न्यायालयात दाखवल्याच्या नंतर कुटुंबीय देखील या ठिकाणी भावनिक झालेलं होतं आणि त्यानंतर आजचा हा 3रा दिवस होता आणि सुनावणी जी होती ती अखेर पार पडली आणि त्यानंतर हा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळून लावलेला आहे। सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।